नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी क्रांती, कुशची आई आणि आज कुशसोबत माझ्यासोबत काय-काय घडलं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर, तर आम्ही आता निघालेलो आहोत औंधला. औंधला का? तर तिथून आम्हाला परत जायचं आहे तुळशीबागेत खरेदी करायला. खरेदी करायला जाणार आहोत मी, कुशची आत्तू, कुशची काकी आणि कुशचा दाजी. दाजी म्हणजे कोण? तर आत्तूचा मुलगा. तुमच्याकडे दाजी म्हणतात की भाऊजी मला नक्की सांगा. तर आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार होतो. पोहोचलो की आम्ही तिथे पाहिलं, की तिथे काकी अशा लूकमध्ये होती, काका मोबाईलमध्ये बघत होता आणि बाळाचे पप्पा म्हणजेच कुशचे पप्पा आहेत डॅन्ड्रफने परेशान. काही सोल्युशन असेल तर नक्की सांगा बाळाच्या. तो कुशसोबत खेळत आहेत. त्याच्यानंतर आम्ही झटपट आवरून आता निघालेलो आहोत. कुशची काकी तर रेडीच आहे कुशला घेऊन. चलो! आता इथून आम्हाला जायचं होतं रेल्वे स्टेशन सॉरी मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी कुशचे आत्तू आणि दाजी पुढे गेले आणि आम्ही इथून ऑटो बुक केला आणि आम्ही पुढे गेलो. तर स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही पाहतो तर काय खरंच खूप गर्दी होती. माझा आणि कुशचा दोघांचाही हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी पुण्यात असूनही अजून मेट्रोत बसले नव्हते. कधी गरजच पडली नाही त्यामुळे. तर मेट्रोला असं वाटत होतं इथे एक रील कॅप्चर करावी टाकावं, क्या कोई रह गया है यहाँ पे आने का? तेवढ्यात कुशला आली झोप आणि तो झोपी गेला. कारण त्याचा दुपारचा झोपेचा टायमिंग असतो आणि आम्हाला तिथे जायला दुपार झालेली होती. तर तिथे नंतर आम्ही तिकीट बुक केले आणि आता थोडीशी हवा केली. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढचा पार्ट पहा.